फणसासाठी लागणारे साहित्य आहे धने जिरं, एक कांदा बारीक चिरलेला, लसूण आणि खोबरं. हे सर्व मी भाजून घेणार आहे. भाजून घ्यायचं याला मंद आचेवर. खोबऱ्याला एक साईड ठेवा म्हणजे अलग भाजले जाते. धने आणि जिरे हे नंतर भाजून घ्यायचं. त्याच्यात अजून आलं, सांबार आणि फोडणीसाठी कांदा. टाकून घ्यायचं. याला परतून घ्यायचं. याला जाळपर्यंत नाही भाजायचं, थोडंसं लालसर होऊ द्यायचं. लसूण आणि कांदा आपला भाजलेला आहे आणि खोबरं पण भाजलेलं आहे. आता गॅस बंद करून टाकायचा. बंद केल्यानंतर तवा गरमच आहे आणि गॅस बंद आहे. नंतर हे टाकायचं कारण जळणार नाही. हे कडक होतपर्यंत यामध्ये मीठ टाकायची गरज नाही. मी आधीच मीठ टाकलेलं आहे 1 चम्मच चवीनुसार. आता डबल टाकायची गरज नाही. हे झालं आहे, भाजलं आहे पूर्णपैकी. हे मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेते. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. याच्यामध्ये आता कोथिंबीर बारीक चिरली 2 स्वच्छ घेतली आहे आणि आल्याचे 2-3 तुकडे आहे. आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घे. मिक्सरमध्ये बारीक झालेली पेस्ट आहे ही. गंज तापत ठेवला आहे. त्यामध्ये 1 माप तेल. फणसाच्या भाजीला थोडं जास्त लागते त्यामुळे थोडं अजून टाकत आहे परताना. तेल तापलं आहे. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, परतून घ्यायचं. कांद्याला चांगलं शिजतपर्यंत, लालसर होतपर्यंत. कांदा थोडासा लालसर झालेला आहे बघू शकता. आता यामध्ये मी आता टाकणार आहे मसाला आपण केलेला. मसाल्याला तेलकट करून शिजू द्यायचं. बघू शकता अजून तेल सुटत आहे म्हणजे आपला मसाला थोडा शिजत आलेला आहे. मसाला जळून घ्यायचा. आता तिखट टाकत आहे 1 चम्मच. जास्त तिखट पण नाही होणार आणि जास्त तिखट पण नाही होणार. अर्धा चम्मच हळदी पावडर, दोन 3 मिनिट झाकून ठेवायचं. एकदा परत काढून घ्यायचा मसाला शिजलेला आहे.
मसाला तर चांगल्या प्रकारे शिजला आहे. मसाला शिजला आहे ते बघून घ्या. आपला मसाला शिजला आहे, पाहू शकता तेल सुटला आहे मला. आता फणस टाकून द्यायचा. फणस आपलं ऑलरेडी शिजलेलंच आहे, तर जास्त वेळ शिजवायचं काम नाही. याला मिक्स करून घ्या. दोन तीन मिनिट झाकून ठेवते. 2-3 मिनिट झाले आहे भाजीला. बघू शकता आता सर्व शिजलेले आहे. आता आपल्याला चवीनुसार पाणी टाकायचं, आपल्याला जेवढं लागतं तेवढं. मी अर्धा ग्लास पाणी टाकत आहे. दोन तीन मिनटात एका उकळीत होऊन जाईल. 2-3 मिनटात. आता गॅस बंद केला आहे. आपली भाजी झाली आहे, बघू शकता छान अशी झाली. गार्निशसाठी मी थोडी कोथिंबीर टाकून देते. बघू शकता छान अशी झाली आहे.